हे पहा, या महाराष्ट्रामध्ये या ओबीसींच्या आरक्षणाचं 3-13 होताना सगळ्या ओबीसी आणि भटक्यामुक्त समाजानं डोळ्यानं पाहिलेलं आहे, उभ्या देशानं पाहिलेलं आहे. आणि या सगळ्या ह्या आरक्षणाच्या लढाईमध्ये एक धनदांडगा असा मराठा समाज जो आहे तो सत्तेच्या माध्यमातून आणि स्वतःच्या ताकदीच्या जोरावरती दंडुकेशाहीवरती या ओबीसीच्या मुलांच्या भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे उद्विग्न होऊन हा ओबीसी आणि भटका विमुक्त समाज जो आहे तो आता ज्या सत्तेच्या माध्यमातून या लोकांनी आमच्या आरक्षण सत्यानाश केलेला आहे, ती सत्ता जी आहे तर आता ओबीसी आणि भटकेमुक्त ह्या मागासवर्गीय जमाती ह्या सगळ्या मिळून ही सत्ता जी आहे तर उलथून टाकून आता या ठिकाणी ओबीसी आणि भटकेमुक्त आणि बाबाबुद्ध राज्य जे आहे तो आणायचा निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत झालेला आहे. आणि त्यासाठी या ओबीसी आणि भटक्यामुक्तांचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी आम्ही केलेला आहे. तशा प्रकारचा ठराव जवळपास 250 जमातीचे अध्यक्ष जे आहेत त्या समाजाच्या अध्यक्षांनी मिळून या ठिकाणी तो ठराव संमत केलेला आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये लोकसभा आली, त्यामध्ये विधानसभा आली, या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या ताकदीनं ज्या आहेत या ओबीसी समाज बांधव जे आहेत ते गावागावामध्ये लढल्याशिवाय राहणार नाहीत. आणि कुठल्याही परिस्थितीत या प्रस्थापित समाजाविरुद्ध ही आता आरक्षणाची लढाई आता राजकीय लढाईपर्यंत नेऊन ठेपलेली आहे. आणि ही लढाईसुद्धा जी आहे ती आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. कारण ओबीसी आणि भटकेमुक्त आणि यांची संख्या जर बघितली तर ती जवळपास 60-65% आसपास जी आहे ती त्या ठिकाणी आहे. आणि तरीसुद्धा जे आहे या ठिकाणी या भटक्यामुक्त आणि ओबीसीचे आमदार जे आहेत ते निवडून येऊ देत नव्हते. त्यांना पाडण्याचं राजकारण इतके वर्ष झालं. या कोकणच्या पट्ट्यात बघितलं तर त्या ठिकाणी 80-85% ओबीसी आहे, पण सगळे आमदार जवळपास मराठा, सगळे खासदार मराठा. अशा प्रकारे आमचं या लोकशाहीनं दिलेला बाबासाहेब आंबेडकर घटनेनं दिलेला आम्हाला अधिकार जो आहे त्या अधिकारातून सुद्धा ह्या सत्तेचं जे काय वाटा जो आहे तो आमच्यापर्यंत येऊ दिलेला नाही. आणि म्हणून आम्ही सत्तेपासून वंचित राहिलो. आणि शेवटी आमच्या आरक्षण जे आमच्या मुलाबाळांचं जे काय गरिबांचं आरक्षण त्याचासुद्धा घास या सत्तेच्या माध्यमातून घ्यायची पाळी आली. त्यावेळी मात्र आम्हाला पक्ष स्थापन करण्याशिवाय आमच्याकडं दुसरा पर्याय नव्हता. म्हणून आज रोजी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ओबीसीचा पक्ष जो आहे तो पक्ष आम्ही स्थापन करण्याची निर्णय केलेला आहे. थोड्या दिवसात त्याची सगळी घटना वगैरे सगळे जे आहे त्याच्यासाठी आम्ही 15 जणांची स्टिअरिंग कमिटी जी आहे तीसुद्धा आम्ही नेमलेली आहे. आणि त्यामुळं या उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या ठिकाणी ओबीसींचा आणि भटक्यामुक्तांचा एक नवीन राजकीय प्रवास, नवीन राजकीय पर्व जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं या महाराष्ट्राला नव्हे तर उभ्या देशाला ज्या ठिकाणी कुणीही या उद्विग्न अवस्थेमध्ये जाऊन या प्रस्थापितांच्या विरुद्ध आता ही राजकीय लढाई जी आहे ते रणशिंग आम्ही आज फुंकलेलं आहे. आम्हाला कल्पना आहे की आमच्याकडं साध्य नाही आहेत, आमच्याकडं पैसा नाही आहे, पण आमच्याकडं लोकशक्ती आहे, आमच्याकडं मतांची आमची शक्ती आहे, ती वोट बँकची आमच्याकडे आहे. ज्या मराठा वोट बँकेवरती जे काय राजकारण झालं गेलं आतापर्यंत त्या मराठा वोट बँकेसाठी आमच्या आरक्षणाचा घास घेईपर्यंत या ठिकाणी षडयंत्र रचण्यात आलं. आणि त्यामुळं आता आमचा पक्ष जो आहे तो 60% मतदानाची वोट बँक असलेला पक्ष आहे. त्यामुळं आमच्या पक्षापुढं आता इतर कुठल्याही पक्षाचा आता कितीही वर्ष जुना पक्ष असेल त्याचा निभाव लागेल अशी सुतराम शक्यता नाही. आमच्यासोबत आम्ही आमच्या ठरावामध्ये म्हटलेलं आहे की आमच्यासोबत ज्या दलित संघ म्हणजे जे आरक्षणवादी आहेत, ज्या संघटना आहेत, उदाहरणार्थ प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आहे त्यांनाही आम्ही आव्हान यापूर्वी केलेलं आहे, आजही आम्ही आव्हान करतो आहे की या सत्तेच्या संपादनाच्या लढाईमध्ये या सगळ्या दलित बांधवांनी या सगळ्या ओबीसी आणि भटक्यामुक्तांच्या सोबत आपण या ठिकाणी येऊन लढावं. आणि या सत्तेमध्ये जे आहे त्यामध्ये आपलासुद्धा वाटा जो आहे तो वाटा त्या प्रमाणात जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या पद्धतीनं या होणाऱ्या सत्तेचं जे आहे ते वाटप आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, ज्या काही प्रमुख संघटना असतील, काही सेकंड कॅटेगरीचे दलित बांधवाचे हे असतील, काही संघटना असतील, त्यांना मी आवाहन करतो की आपणही आता या लढाईमध्ये आपण आमच्यासोबत यावं.
आणि या महाराष्ट्राची सत्ता जी आहे ती एकदाची आपण या मागासवर्गाच्या हातामध्ये आपण घेऊया आणि पुढील होणारं जे आणखीन की आपलं आक्रमण आहे, आपला जो गुलामगिरी जी आहे त्या गुलामगिरीतून आपण आपल्या समाजाला बाहेर काढूया, अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते आव्हान मी सगळ्या दलित बांधवांना करत आहे, ओबीसी बांधव आणि यांना सांगत आहे की गेले 2 महिन्यापासून भयंकर प्रेशर होतं की आता कुठल्याही पैसे ओबीसीचा पक्ष काढणं आवश्यक आहे, पक्ष काढणं आवश्यक आहे, परंतु गेल्या 2 महिन्यापासून आम्हाला ते शक्य होत नव्हतं. एकीकडे भुजबळ साहेबांचा आम्ही त्रास पाहत होतो आणि दुसरीकडं वेळ निघून चालली होती. त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये आज वास्तविकता तसा काही आज विषय जास्त नव्हता हा, परंतु आजच्या बैठकीमध्ये फार मोठं प्रेशर जे आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली की आज पक्ष जर नाही काढला तर आम्ही इथून पुढं मुळीच गावी जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. आणि कार्यकर्त्यांच्या दबावापुढे जे आहे आम्हा सगळ्या नेत्यांना आज हा निर्णय आम्हाला घेण्यास भाग पाडलेला आहे. आता हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आता आमची जंग आहे, ही लढाई आमची सुरू झालेली आहे. विजय आमचाच होणार आहे. वोट बँक आमचा आहे. राजकारण जे आहे कसं करायचं ते आम्हालाही कल्पना आहे, आम्हालाही बाळकडू आहे त्या ह्या लढाईचं. त्यामुळं ह्या सगळ्या लढाईमध्ये आता विजय हा ओबीसी भटक्यामुक्त आणि दलितांचा जो आहे तो झाल्याशिवाय राहणार नाही. सत्ता जी आहे ती आता महाराष्ट्राची ही दलित ओबीसी भटक्यामुक्त बांधवांच्या हातात आलेली तुम्हा सगळ्यांना झालेली दिसेल. छगन भुजबळांची या संदर्भात काय भूमिका असणार? हे पहा, छगन भुजबळ साहेबांचा विषय आमचा या ठिकाणी झाला की भुजबळ साहेब आज एकमेव मंत्री त्या ठिकाणी आहेत आणि ओबीसींच्यासाठी ते लढत आहेत त्या ठिकाणी. त्यांची आज अडचण आहे आणि त्यामुळे ते आज अचानक निर्णय घेण्याच्या मनस्थितीत ते नाही आहेत. आम्ही पाहिलं त्यांची तगमग, त्यांची धडपड. परंतु काही अडचणी असतील त्यांच्यापुढंसुद्धा काही वेळा आमची चर्चा पण त्या ठिकाणी झालेली आहे. परंतु काही अडचणीमुळे त्यांना आज जरी शक्य नसेल, परंतु आज वेळ महत्त्वाची आहे. आज बाकी सगळ्या पक्षांच्या सगळ्या बैठका वगैरे सगळ्या संपत आलेल्या आहेत, त्यांचं जागावाटप संपत आलेलं आहे आणि अशावेळी वेळ आमच्या हातातून निघून चालली होती. म्हणून कार्यकर्त्यांनी आम्हाला प्रेशर केलं की भुजबळ साहेब, आम्ही शेवटी निर्णय केलेला आहे की ज्या दिवशी भुजबळ साहेब हे त्यांच्या पक्षातून आज एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत, 1 वर्ष अजून सत्ता आहे त्या ठिकाणी, पण ज्या दिवशी त्यांना त्यातून बाहेर यावंसं वाटेल त्यावेळी मात्र आमच्या पक्षाचे नेते जे आहेत ते मात्र छगन भुजबळ साहेब हेच असतील. हा सुद्धा निर्णय जो आहे तो आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. भुजबळ साहेबांचा आशीर्वाद घेऊन आता उघडपणे त्यांना कदाचित आमच्या बाजूनं या पक्षाच्या रणभूमीमध्ये उतरायला त्यांना अडचण येण्याची शक्यता आहे, परंतु त्यांचा आशीर्वाद जो आहे तो आम्हा सगळ्यांच्या पाठीमागं तो नक्कीच असणार आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊनच जे आहे आम्ही ही लढाई जी आता आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू करत आहोत. तेव्हा मागच्या दिवसात जे काही सर्वेक्षण झालेलं आहे मराठा समाजाचं, हे सगळं बोगस सर्वेक्षण झालेलं आहे. ज्यांचा बंगला आहे त्यांनी झोपडी सांगायची, ज्यांच्याकडं बागा आहेत, द्राक्षाच्या बागा, ऊसाच्या वेळी त्यांनी सगळ्यांचं आम्ही वेटबेगर, आम्ही शेतमजूर आहे, आम्ही हे आहे ते आहे. आणि अशावेळी हा जो खोटा सर्वेक्षण झालेला आहे या ठिकाणी त्यांना वाटलं की त्यांनी लिहिलं, त्यांनी सांगितलं आणि त्या अधिकाऱ्याने लिहिलं म्हणजे सगळा संपला विषय. असं होत नाही आहे. त्या ठिकाणी आधार कार्ड जे आहे प्रत्येक मराठा समाज बांधवाने त्याचं आधार कार्ड त्यात लिहिलेलं आहे आणि आपल्याला कल्पना असेल की प्रत्येक आधार कार्डाशी त्याचा बँक अकाउंट जो आहे तो लिंक झालेला आहे, त्याची प्रॉपर्टी लिंक झालेली आहे, त्याची शेती लिंक झालेली आहे. त्यामुळं कुणीही खोटी माहिती दिली असली तर हे सर्वेक्षण जे आहे हे सर्वेक्षण उद्या ह्या सगळ्या ओबीसी आणि भटक्यामुक्त संघटना ज्या आहेत त्या चॅलेंज केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्याचं आधार कार्ड ज्या लिंक केलं जाईल त्या ठिकाणी त्याची खरी माहिती जी आहे ती आपोआपच समोर येणार आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण जे आहे या सर्वेक्षणमध्ये मराठा समाजाने जी काही चूक केलेली आहे त्याला चूकला भाग पाडलेला आहे की तुम्ही खोटी माहिती द्या, पण आधार कार्ड मात्र खरा दिलेला आहे. त्यामुळं हे सर्वेक्षण, हे बोगस सर्वेक्षण हे काही दिवसात तुम्हाला समजून सत्य समोर येईल आणि ज्यांनी कोणी खोटी माहिती दिलेली आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती लिहून घेतलेली आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली आपल्याला कळेल. हे बघा, 2-3 नावं आमची आज डिस्कशन झालेली आहेत. आपल्याला हे काही साधारणतः आमचा आता संघटना जे ओबीसी जनमोर्चा नावाची आमची संघटना आहे त्या माध्यमातून ओबीसी आणि मध्ये बहुजन जो आहे, ओबीसी बहुजन जनमोर्चा जो आहे असं एक नाव जे आहे ते आमच्या आजच्या बैठकीमध्ये आज आमचं एकमत झालेलं आहे. अजून एक दुसरी 2-3 नावं आहेत
की आमची समिती हे करेल. समिती नक्कीच ह्या 2-4 दिवसामध्ये ते फायनल करेल आणि त्याचं पक्ष रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशनसुद्धा हे करेल. पण एक आपला मी आश्वासन देतो की हा पक्ष जो आहे फुले शाहू आंबेडकर अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारानं चालणारा हा पक्ष असेल आणि हे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जी काही सत्ता मिळेल ती शेवटच्या घटकापर्यंत जे आहे ते पोचवण्याचं काम जे आहे तो हा पक्ष करणार आहे. आतापर्यंत कुणाला काय मिळालेलं नाही. काही धननानग्या कुटुंबांनी त्यांनी सगळी सत्ता हाणलेली आहे. इव्हन गरीब मराठ्यांनासुद्धा या ठिकाणी काही मिळालेलं नाही. त्या गरीब मराठ्यांची गरिबीसुद्धा जी आहे ती आमची सत्ता आल्यानंतर त्यांची गरिबीसुद्धा हटवण्याचा निर्णय जो आहे तो आमच्या आजच्या बैठकीत झालेला आहे. काही दिवसापूर्वी मात्र आता पुन्हा एकदा 10 तारखेला ते उपोषणाला बसणार आहेत आणि सरकारला त्यांना पुन्हा एकदा इशारा दिला. हे पहा, 3दा यापूर्वी मराठा समाजानं आरक्षणाच्या बाबतीत 3दा गुलाल उधळलेला आहे. आता पुन्हा उपोषण होतं म्हणजे 4थ्यांदा गुलाल उधळायची तयारी चाललेली दिसते माझ्यामध्ये. तर माझ्या मते आता हे गुलाल उधळणं म्हणजे आरक्षण मिळालं हे जे आहे हे सगळं चुकीचं आहे. पण एक निश्चित की आता 24 या निवडणुकीच्या लढाईमध्ये हा आमचा सगळा ओबीसी भटका विमुक्त दलित समाज जो आहे तो विजयाचा भंडारा उधळल्याशिवाय मात्र राहणार नाही. आणि तो भंडारा सतत 25 वर्ष 5 टर्मचं किमान हा भटका विमुक्त समाज हा भंडारा हा उधळल्याशिवाय राहणार नाही. जरांगे साहेबांना उपोषण करताय तो त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. पण आता त्यांचा जो एक लढा जो आहे आमची सगळ्यांची एक विनंती आहे की त्याने आता एक असं उपोषण सुरू करावं की आता त्यांचं म्हणणं आहे की जो शेतकरी तो कुणबी आणि जो कुणबी तो ओबीसी. आता त्याने एक अभिनव असं आंदोलन सुरू करावं की जेणेकरून उभ्या देशातला शेतकरी जो आहे त्याला कुणबी दाखले द्यावे असं म्हणून त्याने एक देशव्यापी उपोषण जे आहे ते त्याने सुरू करावं जेणेकरून या देशातला 80% शेतकरी जो आहे तो संपूर्ण कुणबी होईल आणि त्यातला 80% देश जो आहे त्याला सगळ्यांना ओबीसी सर्टिफिकेट दिले जातील. म्हणजे एकंदरीत सगळ्यांना न्याय, सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना न्याय. मग तो मारवाडी असू द्या, तो जैन असू द्या, तो गुजराती असू द्या, कुणी असू द्या, त्या सगळ्यांना जो आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना ओबीसी सर्टिफिकेट जे आहे देण्याचा एक अभिनव प्रकल्प जो आहे तो उपक्रम त्यांनी सुरू करावा जेणेकरून या देशातला शेतकरी जो आहे तो त्यांच्या मागं उभा राहील. आणि जे अण्णा हजारेंना जे काही यश प्राप्त झालं होतं ते त्यांना त्यावेळी प्राप्त होऊ शकेल आणि या देशाचे पितामह जे आहे पितामहसुद्धा जरांगे होऊ शकतील अशा शुभेच्छा मी या ठिकाणी त्यांना देतो. हे पहा, लोकसभेच्या निवडणुकाला अजून वेळ आहे. अजून जवळ 2-3 महिने वेळ आहे. ह्या निवडणुका साधारणतः एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात येतील. आत्ताच आमच्या या ठिकाणी ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीला कुणाला लढवायची इच्छा आहे जवळपास 15-20 हात याच वेळी आता हे झाले होते. त्यामुळे लोकसभेच्या ज्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे उमेदवार तयार होतील त्या मतदारसंघामध्ये आमचे उभा राहतील. बारामतीमध्ये सुद्धा जे आहे ते आमचा उमेदवार जो आहे ओबीसीचा उमेदवार या ठिकाणी त्या लोकसभेचा निवडणूक सुप्रियाताई असतील किंवा आणि कोणी असेल त्यांच्यासमोर या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी लढल्याशिवाय राहणार नाही. पक्ष जो आहे या पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी प्रकाशांना शेंडगे यांच्या नावाला सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे. बाकी आमच्यासोबत प्राध्यापक टी.पी. मुंडे साहेब आहेत, ते वंजारी समाजाचे आहेत, इथं भावकर साहेब कुणबी समाजाचे आहेत, इथं आगरी समाजाचे आहेत, इथं डॉक्टर बी डी चव्हाण या ठिकाणी बंजारा समाजाचे आहेत, या ठिकाणी भागवत साहेब आहेत, तिथं माळी समाजाचे आहेत, भोसेकर लिंगायत समाजाचे या ठिकाणी आहेत, आमचे कुरेशीजी मुस्लिम ओबीसी समाजाचे आहेत. अशा प्रकारे सगळ्या समाजाचे आहेत. भंडारी समाज आहे, सगळ्या डाफळे साहेब आमचे कुणबी समाजाचे आहेत, वडार समाज आहे, रामोशी समाज आहे, सगळ्या समाजाचे नेते या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यामुळं ह्या सगळ्या समाजाच्या नेत्यांनी मिळून या ठिकाणी या पक्षाचं नेतृत्व करण्याची विनंती जी आहे ती मला केलेली आहे. त्यामुळे या पक्षाचं नेतृत्व जे आहे मी यापुढं या सगळ्यांच्या सहकार्याने जे आहे ते करणार आहे.